नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक अर्थात ग्रामपंचायत अधिकारी या पदाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की नेमकं यासाठी 12वी पास फक्त पात्रता आहे. त्याचसोबत इतर कोणते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे, की या ठिकाणी याचा अभ्यासक्रम काय आणि तांत्रिक घटकाचं नियोजन आणि तांत्रिक घटकाची तयारी कुठून करायची या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, सुरुवातीला यासाठी पात्रता नेमकी काय? तर पात्रतामध्ये आपल्याला सर्वांना माहिती असताना फक्त 12वी पास असं दिलेलं आहे. बघा, की 12वी पास फक्त चालणार का? याच्या व्यतिरिक्त कोण यासाठी पात्र आहे? तर पहिला मुद्दा किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही काय असलं पाहिजे? 12वी पास असले पाहिजे. ही झाली पहिली अट. म्हणजे 12वी पास असलेला विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतो. परंतु त्यासाठी त्याला किमान 60% मार्क पाहिजे. म्हणजे 12वी मध्ये तुम्हाला 60% मार्क जर असतील, 60% मार्क असतील, तर तुम्ही ह्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. दुसरी अट म्हणजे शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका. शासनाने जी काही मान्यता प्राप्त दिले, जे काही गव्हर्नमेंटचे जे पॉलिटेक्निक, तंत्रनिकेतनचे जे कॉलेज आहेत, तर याचा जो अभ्यासक्रम, याचा जो डिप्लोमा आहे, हा सुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी काय करतोय, 10वी झाली, 10वी झाल्यानंतर 3 वर्षाचा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा करतोय, तो सुद्धा विद्यार्थी ग्रामसेवकचा फॉर्म भरू शकतो. तिसरे, मान्यताप्राप्त संस्थेची समाज कल्याणची पदवी. म्हणजे समाज कल्याणची जी BSW आहे, हा सुद्धा यासाठी पात्र आहे. किंवा त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तुल्य असणारा किंवा अहर्तता, जसं की कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम. म्हणजे 10वी नंतर पूर्वी एक कोर्स होता शेतकी शाळेचा. हा कोर्स जरी पात्र असला, तो सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहे. त्यानंतर पुढची पात्रता आहे, की कृषी विषयाची पदवी. बघा, इथं काय अट लक्षात ठेवायची, की ज्यांची कृषी विषयाची पदवी झालेली आहे, ज्यांनी उच्च अहर्तता धारण करण्याचा किंवा समाजसेवेचा ज्यांना अनुभव आहे, ज्यामध्ये ग्रामीण अनुभव असलेले जे उमेदवार आहेत, जे प्रॉपर ग्रामीण भागामध्ये ज्यांचा अनुभव आहे, अशांना या ठिकाणी काय पसंती देण्यात येईल. म्हणजे यांना काय निवड करताना यांचा आधी विचार केला जाणार आहे. हे सगळे इथं अर्ज करू शकता. परंतु 12वी पेक्षा जास्त ज्यांना समाज कल्याणचा अनुभव आहे, अशा विद्यार्थ्यांना ते घेतील किंवा ज्यांची कृषीची पदवी झाली, अशांना प्राधान्य देण्यात येईल. हा याच्या संदर्भात काय पात्र आहे. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे, की एम-एस-सी-आय-टी नेमकं लागते कधी? बघा, संगणक हाताळणी बाबतीत प्रमाणपत्र, तर जे काही संगणक विहित केल्यानंतर म्हणजे पास झाल्यानंतर, परीक्षा पास झाल्यानंतर ती जी जाहिरात येईल, तर त्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं असतं. कधी 6 महिन्यामध्ये तुम्हाला ते सादर करायचंय, कधी 2 वर्षापर्यंत सुद्धा त्याला अवधी देऊ. ते जाहिरातीमध्ये प्रत्येक वेळी शासन मान्य जो निर्णय आहे, बघा, विहित वेळी जी काही परीक्षा उत्तीर्ण हे वेळोवेळी सांगितलेलं असतं. अशा प्रकारे अशी ही पात्रता आहे. बघा मित्रांनो, संपूर्ण ग्रामसेवक भरती तांत्रिक घटकाची तयारी करण्यासाठी आपल्या त्रिशा फाउंडेशन ॲपवर लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅचेस सुरू झालेले आहेत. मागचे जर काही मागचे रिझल्ट बघितले किंवा मागचे लेक्चर जरी बघितले, तरी तुम्हाला या पदभरतीच्या संदर्भात विषयाचं संकलित ज्ञान तुम्हाला यातून काय ज्ञान माहिती होऊन जाईल. बघा, बॅच संपूर्ण ₹499 मध्ये त्रिशा फाउंडेशन ॲपवर आहे. बॅच विषयी अधिक माहितीसाठी हा नंबर आहे. या नंबरवर संपर्क साधू शकता. संपूर्ण तांत्रिक घटकाचे लेक्चर, पीडीएफ नोट्स आणि सगळं काही तुम्हाला इथं प्राप्त होऊन जाईल. बघा, जेव्हा बॅच किंवा संपूर्ण अभ्यास झाला किंवा ज्यांना वाटते फक्त एक रिव्हिजन नोट्स आपल्याला बघायचे, तर रिव्हिजन नोट्स सुद्धा आपल्या ॲपवर ₹99 मध्ये उपलब्ध आहे. बघा, ज्यामध्ये संपूर्ण 80 जे मार्क आहेत, 80 मार्काची फास्ट ट्रॅक स्वरूपामध्ये, वन लाइनर स्वरूपामध्ये काय ही नोट्स असेल, जी की प्रश्न स्वरूपात त्याच्यात मांडणी. मांडणी कशी आहे? प्रश्न स्वरूपाची मांडणी असल्यामुळे वेळेची बचत होणार आहे. आणि मागील जे काही पीवायक्यू जवळपास 3,500 प्लस पीवायक्यू प्रश्नाचा समावेश या रिव्हिजन नोट्समध्ये केलेला आहे. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे? बघा, परीक्षेचं स्वरूप किंवा परीक्षा कशी होते? तर परीक्षेमध्ये एकूण तुम्हाला जर बघितलं आपण, की 100 क्वेश्चन असतील 200 मार्कासाठी. बघा, 200 मार्कासाठी तुम्हाला काय इथं क्वेश्चन असतील, हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यामध्ये विषय असेल मराठी आहे, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तांत्रिक घटक. वेटेज पूल असणारा विषय म्हणजे तांत्रिक घटक तुम्हाला 40 क्वेश्चन 80 मार्कासाठी विचारले जातील. प्रश्नाची विभागणी तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर याची संपूर्ण पीडीएफ प्राप्तीसाठी टेलिग्राम लिंक खाली दिली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो अभ्यासक्रम डाउनलोड करू शकता. बघा, की मराठीमध्ये वाचताना काय करायचं तुम्हाला, शब्द सामान्य, शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल असा प्रश्न विचारेल. वाक्यरचना आहे, जसं की वाक्याचे प्रकार कोणते, वाक्यातल्या त्रुटी म्हणजे चुकीचं विधान दिलेलं की त्रुटी ओळखायचे. जसं व्याकरणामध्ये बघताना शब्दांच्या जाती काय, प्रयोग, समास, काळ, अलंकार या घटकावर प्रश्न विचारला जातात. म्हणून हे घटक तुमचे चांगल्या प्रकारे अभ्यासणं गरजेचं आहे. बघा, पुढचं आहे म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ. हे झाला तुमचा व्होकॅबचा भाग. व्होकॅबमध्ये तो शब्दसंग्रह, शब्दगंज हा घटक आहे. हा घटकामध्ये हे वाचायचंय आणि तुम्हाला उतारा सुद्धा असणार आहे. 5 प्रश्न तुम्हाला उतारावर असतील. उतारा तोच फक्त चांगला आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित वाचायचंय, आकलन करून त्याचे उत्तरं द्यायची.
बघा, इंग्रजी भाषेमध्ये अभ्यासक्रम काय, की जनरल जनरल व्होकॅब्युलरी जसं की सिनोनिम, अँटोनिम्स वाचायचे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे जसं की टाइप ऑफ सेंटेन्स, इरिडिएशन ओळखायचे, ग्रामर्स, पार्ट ऑफ स्पीच आहे जसं सब्जेक्टिव्ह, अरेंजमेंट आहे, त्यानंतर टेन्स वगैरे घटक आहे, डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच कसं असतं, व्हॉइस आहे, प्रिपोजिशन आहे, हे घटक तुम्हाला ग्रामरमध्ये करायचे आहेत. त्यानंतर यूज ऑफ ॲडम फ्रेजेस म्हणजे म्हणी जे असतात अशा प्रकारे वापर कसा आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला काय कॉम्प्रेशन उतारा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. ही बाब लक्षात ठेवायची. आता राहिला प्रश्न म्हणजे कोणता आहे? तुमचा सामान्य ज्ञान. बघा, जो काही 60% चा आपण भाग बघतोय, 60% चा जो भाग बघतोय, तर त्यामध्ये हे विषय आहेत, जसे की आधुनिक भारताचा इतिहास आहे, आधुनिक महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था जसं ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना कार्य, त्यानंतर म्हणजे आपला राज्यघटनेचा भाग. पंचायत राज आणि राज्यघटना, महाराष्ट्रातील काही प्रमुख समाज सुधारक हा दोन्ही ठिकाणी असणारा घटक आहे. चालू घडामोडी, भारताचे शेजारी राष्ट्र संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास भूगोलामध्ये, संबंधित जिल्ह्याचा भूगोल. तुम्ही ज्या जिल्ह्यातून अर्ज सादर करणार आहात, ज्या जिल्हा परिषदमधून तुम्ही अर्ज सादर करतात, त्या जिल्ह्याची संबंधित माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्या ठिकाणचे प्रमुख शहरं, प्रमुख नद्या, प्रमुख ठिकाणं, प्रेक्षणीय स्थळं, हे संपूर्ण वैशिष्ट्य हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हवामान ह्या स्थानिक बाबी, की कोणत्या हवामानाचं कोणतं पीक येते, काय येते, हे संबंधित माहिती आणि त्यानंतर बौद्धिक चाचणी. बघा, बौद्धिक चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन आहे, तर्क आकलन आहे, अंकगणित आणि आधारित प्रश्न. हे सगळं तुम्हाला काय होणार आहे, हे अतांत्रिकमध्ये असणार आहे. आता सर्वाधिक महत्त्वपूर्ण असणारा घटक, की तांत्रिक घटकामध्ये नेमकं काय वाचायचे? बघा, तांत्रिक घटक तुम्हाला 40 क्वेश्चन येतं. हे जे की 80 मार्कासाठी, 80 गुणासाठी 40 प्रश्न विचारतील. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे, की समाजशास्त्र विषय ज्ञान. समाजशास्त्राविषयी तुम्हाला ज्ञान, जसं की समाज मानसशास्त्र कशाला म्हटलं जातं? समुदाय संस्था कोणत्या येतं? समाज सुधारकाचं योगदान जे समानाबद्दल असणारं ते आणि सामाजिक समस्या कोणकोणती जसं की याच्यामध्ये कायदे आणि योजना या दोन्ही बाबीचा समावेश याच्यामध्ये केला जातो. हे तुम्हाला तांत्रिक मधला पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे पंचायत राज व्यवस्था. हा तुम्ही अतांत्रिक करताना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासता. जेव्हा राज्यघटना, पंचायत राजचा अभ्यास करताना हा घटक असतो. जसं की 73वी घटना दुरुस्ती महत्त्वपूर्ण बाबी, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः कोणत्या? ग्रामीण भागामधला आपल्याला अभ्यास करायचा आहे. पद कोणतंही ग्रामीण असणारं, ग्रामपंचायत अधिकारी. बघा, तसंच संपूर्ण तांत्रिक घटक हे इथं हे संपूर्ण या बॅचमध्ये कव्हर केलं जाईल. रिव्हिजन नोट सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये प्राप्त होऊन जाईल. बघा, सर्वात अवघड आणि सर्वात वेटेज पूल असणारा विषय, जे काही आतापर्यंत परीक्षा झाल्या, सर्वाधिक प्रश्न याच घटकावर विचारले, तो आय-एम-पी घटक म्हणजे कृषी विषयक ज्ञान. ज्यामध्ये कृषी मूलतत्वे कोणती असतात? पीक उत्पादन तंत्रज्ञान कोणते? फलोत्पादन, हॉर्टिकल्चर, पीक संरक्षण कशाप्रकारे केलं पाहिजे? त्यानंतर कृषी अवजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती. हे सगळे काही बॅचेसमध्ये व्हिज्युअलायझेशन स्वरूपात, चित्राच्या स्वरूपामध्ये सविस्तर डीपमध्ये हे बॅचमध्ये शिकवलं जातं. जेणेकरून तुम्हाला ते परीक्षेच्या वेळी तत्काळपणे आठवलं पाहिजे. संपूर्ण जे घटक आहेत, हे सगळे घटक तुम्हाला डायरेक्ट ॲपमध्ये चित्राच्या स्वरूपामध्ये बघा, माहितीसोबत तुम्हाला चित्र म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलाइज तुम्हाला तत्काळपणे आठवलं पाहिजे. त्याप्रकारे बॅचमध्ये शिजवणे असेल. कृषी विस्तार आणि माहिती तंत्रज्ञान घटक आहे तुमचा कॉम्प्युटरचा. सहकार पतपुरवठा आहे. त्यानंतर पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग कसा असतोय, सेंद्रिय शेती कशी आहे, कृषी आधारित कोणकोणते उद्योग केले जातात, मृदा संधारण आहे, जलसंधारण, जल व्यवस्थापन आणि पर्यावरणीय बदल. हे सगळे काही तांत्रिकमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असणारे घटक आहेत. तेवढे घटक तुमचे चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. बघा, मग इतरमध्ये काय वाचायचंय? इतरमध्ये असताना तुम्हाला घटक जसं की आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट हा खूप सविस्तररित्या आपण काय बॅचमध्ये कव्हर केलेला आहे आणि आपण जे काही महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा स्तरावर जाऊन सुद्धा या घटकासंदर्भात आपण गव्हर्नमेंट मार्फत ट्रेनिंग दिलेली आहे. त्यामुळे हा सुद्धा घटक अत्यंत व्यवस्थित नीटनेटका बॅचमध्ये सविस्तररित्या शिकवला गेलेला आहे. बघा, त्यानंतर महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था काय, केंद्र राज्य शासनाच्या पुरस्कृत योजना, ग्रामीण विकास होण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत, जसं की मूलभूत संगणक ज्ञान, संगणक ज्ञानामध्ये एम-एस-सी-आय-टी आपण जे शिकलेलो आहे तेच स्वरूपाचा आपला बेस असणार आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2005 चा, आय-टी ॲक्ट, त्यानंतर जैवविविधता, पर्यावरण विभाग आणि सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन कशाप्रकारे केलं जातं. हे संपूर्ण तांत्रिक घटक जे आहेत, त्या तांत्रिक घटकाची बॅच आपल्या काय त्रिशा फाउंडेशन ॲपवर सुरू झाली. बघा, जे काही संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅचेस आपल्या त्रिशा फाउंडेशन ॲपवर उपलब्ध आहे. मित्रांनो, जाहिरात कधी पण येऊ द्या, परंतु आतापासून आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.